आत्याबाई, बाहेर शंभू आलाय. आत्याबाई, या प्रकरणात जोपर्यंत तुम्ही ठामपणे काही सांगत नाही तोपर्यंत पुढे काहीच घडू शकत नाही. तो म्हणतो त्याप्रमाणे मी त्यावेळेला सासरी होते आणि नरसिंहाचा जन्म 7व्या महिन्यातलाच आहे. अहो, नरसिंह भाऊजींचा नाही आत्याबाई, त्या मेलेल्या मुलाचा जन्म 7व्या महिन्यातला होता. काय म्हणायचंय तुला? मला काहीच म्हणायचं नाहीये. जे काही म्हणायचं होतं ते तो म्हातारा आधीच म्हणून झालं. आपण त्याच्यावर अजून पूर्ण विश्वास ठेवलेला नाहीये. पण विश्वास ठेवू नये असं तरी काय घडलंय? हे बघा आत्याबाई, प्रकरणातला खरेपणा नाकारता येत नाहीये. तुझ्या तर हातात कोलीतच मिळालंय ग. आत्याबाई, अहो असं का बोलताय तुम्ही? त्यात माझा काय दोष आहे? उलट मी तर तुम्हाला असा सल्ला देईन की ज्या म्हाताऱ्याला आपल्याबद्दल सगळं माहितीये त्याला किल्लेदारांच्या पद्धतीने संपवलं पाहिजे. भाऊजींनी असे अनेक काटे काढलेत, म्हणजे असं मी ऐकलंय. बोलतीयस काय तू? आता तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा. गप्प बस म्हटलं तर तू थोडीच गप्प बसणार आहेस. पण आत्याबाई, मला एक कळत नाही, आडनावात काय ठेवलंय हो? आता समजा जर का तो म्हातारा मेला तर खरं खोटं कसं काय सिद्ध करणार? नक्की काय म्हणायचंय बाई तुला? आता हेच बघा ना, परशू भाऊजी त्या म्हाताऱ्याला घेऊन कुठेतरी बाहेर गेले. आता त्यांचा काय भरोसा? त्याला मारून टाकलं तर? मला नरसिंहाशी बोललं पाहिजे. वाटलं तर मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही, काही गरज नाहीये. का रे, काय झालं? हे सगळं नको वाटतं आत्याबाई. इतके वर्ष ज्या स्पर्शासाठी आसुसलेलो असायचो याचं आता ओझं वाटतं. नको रे असं पर्क करूस मला. तुझी आई नसले मी तरी माझ्या रक्ताचं पाणी करून वाढवलंय मी तुला. पण वाढवताना भावना हीच होती ना की किल्लेदारांचा वारस वाढवतेस. तसं नाही आत्याबाई. ते आत्याबाई, लहानपणी शाळेत माझी आई या विषयावर निबंध लिहायचा होता तेव्हा मी निबंध तुझ्यावर लिहिला होता. वर्गातले सगळे हसले होते मला, कारण माझ्या निबंधाचं नाव होतं माझी आत्या.
आणि आज कळलंय की तू माझी आत्याही नाहीस. नरसिंहा बास. असं शंभूला का नाही बोलले सातेबाई? त्याला का नाही थांबवलं तुम्ही? तो कोणी माझ्या रक्ताचा नातेवाईक नव्हता थांबवायला. मीही नाहीये आतेबाई. आयुष्याच्या मध्यावर आल्यावर कळतंय की आपण जे आहोत असं आपल्याला वाटत होतं ते आपण नाहीच. आता कसं जगायचं आतेबाई? नरसिंहा, अरे कमी प्रश्न आहेत का आपल्या पुढे? आता आणखी नवीन प्रश्न नको निर्माण करूस. पण या प्रश्नानं खूप मोठी दरी निर्माण केली आतेबाई. प्रत्येक नातं अत्यंत भेसूर पद्धतीनं समोर येत आहे माझ्या. तरी तू माझा मुलगाच आहेस. आणि एक लक्षात ठेव, शंभूचा शब्द म्हणजे काही भवानी माईचं भाकीत नाहीये. त्या भवानी माईचं भाकीत सुद्धा तपासून आलीसच की तू. तुला कोणी सांगितलं? हे कोणी सांगण्याची काय गरज आहे ते बाई? माझ्या मागे हे सगळं होतच राहणार आता, त्यामुळे मी फार लक्ष नाही देत त्याकडे. अरे पण या तुझ्या अशा बघण्याने आम्हाला किती त्रास होईल याचा विचार केलायस का? माझं तुमच्याशी काही रक्ताचं नातच नाही आहे बाई. त्यामुळे आता तुम्ही माझ्यासाठी जे काही कराल ते उपकारच असतील. आता हे उपकार कसे फेडायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या समोर. अरे वा, हा एवढा नाश्ता कोणासाठी घेऊन चाललीये? अगं आता आपण कोण आहोत, आपला नवरा कोण आहे हे तरी बघ. आपण काय खातोय ते सगळं आपल्या खिशाला परवडेल का याचा तरी विचार कर. अच्छा, म्हणजे तू आता तुझी परिस्थिती स्वीकारलीयस का? तुझ्या नवऱ्याची या घरातली लायकी कळल्यापासून तूही आता मोलकरणीसारखी वागायला लागलीयस? बरं, नाही असं असेल तर ठीक आहे, तू जा नाश्ता देऊन ये आणि ते झालं ना की येऊन माझी खोली झाड. असं काय करता मागा मागा फिरता, असं काय करता मागा मागा फिरता. पडक्या. बाय 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 ए बाय बाय काय बाय काय ग ए बाय. अगं घरातून बाहेर जाणारी माणसं बाय म्हणतात, तू तर पार गोचिडीवाणी चिकटून बसलीस या घराला. बोडक्या, ही गोचिड घराला नाही घरातल्या माणसांना चिकटली, त्यामुळे आता मी निघाले रमावतीला. बाय. ए ए ए अगं काय बोलतीस रमावतीला? हे बघ उगा काहीतरी करायला जाशील आणि काहीतरी चित्र होऊन बसायचं. समधी किल्लेदार मंडळी तिथंच आहेत, तुला चिकटवून टाकतील रमावतीतच कायमचं. काय बी असू देत, आणि आता मला तिथं गेल्याशिवाय चैन नाही पडणार बघ. अरे ती आईल्या बाई काय उगाच चिकटून राहणार आहे का तिथं इतके दिवस? नाही नाही, मी जाते बघते काय झालंय. ए सुगंधे माझा ऐक नीट विचार कर. हे बघ आपण आहे ना ह्या मोठ्या माणसांच्या वादात नको पडायला. हा बाजीराव बोडके, हा या मोठ्या माणसांच्या वादात आपण आधीच पडलोय. आता फक्त एवढंच बघायचंय की मोठी माणसं आपल्याला जड जात आहेत का आपण त्यांना. जाते मी. हे सुगंधी असं काय करते? अगं नीट विचार कर ना. अगं तू तिथं गेल्यावर मी इथं काय करणार ना, मी एकटाच उरणार इथं. हा तुझं तू बघ की मग काय करायचं ते. मला काय विचारतो? जाऊ दे बाबा मला. ए जाऊ दे बाबा काय? पाहिलं तुझ्या सांगण्यावरून आलो इथं. गावची नाटकं सोडून पिक्चर मध्ये काम करायला, त्याचं काय? असं वाऱ्यावर सोडून जातीस होय? बाजीराव बोडके,
अहो एवढं मोठं घर आहे, काय पण करा की. मी चालले माझ्या नवऱ्याला भेटायला आणि तिथं काय चाललंय ते बघायला. मला जाऊ दे, उगाच मला अडवू नको. मी चालले, बाय. सुगंधे, मायला ही खरंच गेली का काय? अरे हो देवा, जी हा एवढा मोठा किल्लेदारांचा बंगला आता माझा आणि मीच याचा राजा. राजे बजाजीराव बोडके यांचा विजय असो. गण्या आता गप्प बसा तू प्लीज. तुम्ही सगळं सांगणार. ताई तुला माहितीये, तू आधी झोपताना जो ड्रेस घालायची ना, तो काल अमृताताईंनी घातला होता. गण्या काय रे, आपलं ठरलं होतं ना कोणाला सांगायचं नाही म्हणून. आणि सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी असताना हीच गोष्ट पचकलास ना. तरी नशीब जेवताना काय झालंय ते अजून सांगितलं नाहीये. गण्या आता गप्पच बसतो प्लीज. गण्या, तू थोडा वेळ आतमध्ये जातोस? मी नाही जाणार आतमध्ये. मी सगळं सांगितल्याशिवाय जाणारच नाहीये. ठीक आहे, सांग. तुला काय वाटलं मी घाबरणार तुला? अजिबात नाही, कळलं ना. गण्या, जानकी, आज बऱ्याच दिवसांनी मी इतकी हसले. खरंच तुझ्या घरी जाऊन ना खूप बरं वाटलं मला. अगं गण्या, तुला म्हटलं ना जरा आज जा. मी बोलवते ना तुला परत. काय ग, त्याला का पिटाळतेस? गण्या, आज जा सांगते, कळत नाहीये का? आज जा. जानकी, काय का काही प्रॉब्लेम झालाय? हो अमृता, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोल ना. अमृता, हे किल्लेदार नाही आहेत असं एका माणसाने येऊन सांगितलंय. तुम्हाला हे सगळं कळलं असेल वागणे? होय साहेब. काय मत आहे मग तुमचं? काहीही मत व्यक्त करावं असं मला वाटत नाही. का? प्रकरण तितकं महत्वाचं वाटत नाही का तुम्हाला? तसं नाही साहेब, माझ्या दृष्टीने तुम्ही महत्वाचे आहात. पण मी कुठे राहिलोय वाकणे? माझं आडनाव सुद्धा माझ्या सोबत नाही आहे. हजारो कार्यकर्ते तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्या कर्तृत्वामुळे, तुमच्या आडनावामुळे नाही साहेब. ते तुमच्यासारखे काही निष्ठावान. पण सामान्यांचं काय? विशेषतः रमावतीच्या माझ्या मतदारांचं काय? कारण त्यांची सगळी निष्ठा ही किल्लेदार आडनावाशीच आहे. पहिल्यांदा निवडणुकीत जिंकून आलो ते सुद्धा माझं आडनाव किल्लेदार आहे म्हणूनच. साहेब, मतदार नाराज तेव्हाच होतील जेव्हा ही बातमी त्यांच्यापर्यंत जाईल. म्हातारा रातोरात गायब होईल. नाही वाकणीस, माझ्या जन्माचा एकमेव साक्षीदार आहे तो. त्याला असं गायब करावं असं मला नाही वाटत. त्यापेक्षा कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतं. साहेब, जगापासून दूर झालो, स्वतःच काय? त्यापेक्षा तोडगा काढूया काहीतरी. तसंच जर असेल तर त्या शंभूला आपल्या सोबत घ्या. मुंबईतच व्यवस्था लावूया त्याची.
ठीक आहे साहेब. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा परशू कुठे दिसत नाहीये. त्याला शोधा. कारण जर बोंब थांबवायचीच असेल तर घरच्या माणसांचं तोंड बंद केलं पाहिजे आधी. साहेब, परशू शेठला माझ्या पद्धतीने समजावून सांगू की तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगताय? त्याच्यासाठी एक वेगळीच पद्धत शोधावी लागणार आहे आता. कारण इतकं सगळं होऊन सुद्धा तो शांत कसा काय? त्याला शोधा वाकणीस, त्याला शोधा. ठीक आहे साहेब, येतो. बोल ना, काय बोलायचंय तुला ते. आत्याबाई, आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. खरं तर आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे. या घरात यापूर्वी असे अनेक प्रसंग येऊन गेले. सुमित्राचा अशा पद्धतीचा मृत्यू, अमृताचा अपघात. यावेळी एवढा उत्साह नव्हता तुला. आत्याबाई, मागच्या काही दिवसात घटना ज्या पद्धतीने घडतात त्या पाहता आपण. अहिल्या, मी जो प्रश्न तुला विचारला त्याचं उत्तर सोडून तू दुसरंच काहीतरी बोलतेस असं नाही वाटत तुला? म्हणजे मी या घरात बोलायचंच नाही का? जेव्हा बोलायला हवं होतं तेव्हा नाही बोललीस. आत्याबाई, मला तुमच्याशी जास्त काही बोलायचं नाही. मला फक्त एवढंच सांगा की आत्याबाई, वा, इथेही माझ्या मागे मागे आलीस? मी तुमच्या माग माग नाही आली, मी माझ्या नवऱ्याच्या माग माग आली. तो उधळलाय कुठेतरी. ग तू अशी एकटी निघून आलीस? इथे मुंबईच्या घरात कोण आहे? नोकर माणसं आहेत की. किल्लेदारांचा खानदानी वाडा आहे हा. तू इथे कशी आलीस? किल्लेदारांच्या सुनांना किल्लेदारांच्या वाड्यात द्यायला मनाई आहे का? स्वतःला किल्लेदारांची सून म्हणून घेताना लाज नाही वाटत तुला? आत्याबाई, हिला काहीतरी बोला. अगं पण इतके दिवस हिची बाजू घेऊन तूच भांडत होतीस ना आमच्याशी. मग आता एकदम काय झालं? या सगळ्यावर आपण नंतर बोलू आत्याबाई. आधी हिला इथून हकलवून द्या. मला काही महत्वाचं बोलायचं. बरं झालं ना तू आलीस ते. तिला काही महत्वाचं बोलायचंय, बोल हिच्याशी. काय बोलायचंय? गबगा, चालती हो इथून आणि स्वतःच्या लायकीप्रमाणे वा. मोलकण कुठली. अमृता, घरामध्ये नक्की काय चालू आहे ना, मला खरंच काही सुचत नाही. घरात एवढं सगळं झालं आणि मी मला अमृता, अगं तुला त्रास नको व्हायला म्हणून नाही सांगितलं. मला माहिती होतं तुला धक्का नाही बसेल. जाणे, मला धक्का नाही बसला, मला राग आलाय. फालतू गोष्टींसाठी लोकांकडे किती वेळ असतो ना. आणि बाबा कोण आहेत यावरून त्यांचा दर्जा ठरवणार आहेत हे लोक. अमृता, हे सगळं मला सुद्धा कळतंय. मला तर ना या सगळ्यामध्ये काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय येतो. कोणीतरी हे सगळं मुद्दाम ठरवून करतंय. एक मिनिट, कोणीतरी म्हणजे? हे बघ जानकी, कोणाचंही नाव लपवून ठेवण्याची ही वेळ नाहीये. तू जे वाटतं ते स्पष्टपणे म्हण. कोणीतरी म्हणजे हर्षू काका ना? हो, कारण तेच इतके दिवस रमावतीला येऊन राहिले ना. त्या शंभूला सुद्धा त्यांनीच शोधून आणले. अमृता यांच्याकडे पाहत नाहीये का? आता बाज चाललंय काय? कोणीतरी एक माणूस येतो आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही अमुक नाही, तुम्ही तमुक आहात. रे डोकं ठिकाणावर आहे ना त्याचं? मला तर ना, मला काय चालू आहे काही कळतच नाही.
आणि हे सगळं यांनी इतकं मनाला लावून घेतलंय ना. अगं मग ते हे मनाला लावून घेणार हे माहिती असल्यामुळेच कोणीतरी हे मुद्दाम केलंय ना. हे मला कळत नाही. बाबा नसले किल्लेदार म्हणून काय त्यांचं महत्व कमी होणार आहे? आणि बाबा जर किल्लेदार नसतील ना तर मीही किल्लेदार नाही. फक्त काय प्रश्नच संपला. प्रश्न आपल्यापुरता केव्हाच संपलाय अमृता. कारण आपण ह्यांना महत्व देतो, ह्यांच्या आडनावाला नाही. पण मी आता गप्प बसणार नाही. माझ्याकडे ह्याच्यावर एक उत्तम तोडगा आहे. म्हणजे तू आता फक्त बघ मी काय करते ते.